रामकृष्ण हरिभक्त परायण समाधान महाराज पाटील पुन्हा जपून एक ज्ञानेश्वरीवरती अध्याय चौथा आहे कर्मसन्यास योग माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी मधला 1609 आणि 1619 कालखंडामध्ये आम्हाला कॅप्लर्सनं 3 लॉ दिले. फार महत्वाचे आहेत जे आम्ही नीट JEE मध्ये मोठमोठे समीकरण शिकतो. फिजिक्स या विषयामध्ये आमची पोरं 11वीला गेली 12वीला पण यातला अजिबात पत्ता सुद्धा लागला नाही. कॅप्लर पहिला लॉ का सांगतो, कॅप्लर दुसरा लॉ का सांगतो, कॅप्लर तिसरा लॉ का सांगतो. मग कॅप्लर्सने जे आम्हाला प्लॅनेटरी मोशन मध्ये 3 लॉ दिले, कॅप्लर फर्स्ट लॉ प्लॅनेटरी मोशन, कॅप्लर सेकंड लॉ प्लॅनेटरी मोशन आणि कॅप्लर थर्ड लॉ प्लॅनेटरी मोशन. Kepler first law of motion, that is called the law of orbit, second law of motions and last is the law of period. सिंपल साध्या भाषेमध्ये सांगतो, कॅप्लर्सने आम्हाला सांगितलं की बाबा सूर्य भ्रमण करत नाही. सूर्याचं उगवणं आणि सूर्याचं मावळणं हे सूर्याच्या फिरणेमुळे नाही तर पृथ्वीच्या फिरणेमुळे होतं. आणि सर्व जी ग्रह आहेत हे फिरती आहेत आणि सूर्य मात्र एका नाभीवरती स्थिर आहे. हे कॅप्लर्सनं आम्हाला 1609 आणि 1619 या कालखंडामध्ये दिलं. पण माझ्या महाविष्णू ज्ञानोबरायांना 950 वर्षापूर्वी सिद्धांत ज्ञानेश्वरीमध्ये लावून ठेवला. आजपर्यंत आम्ही एवढे कीर्तनावर कीर्तन ऐकत आहोत. किती तत्वज्ञान बाहेर पडत आहे ज्ञानेश्वरीचं. याला अभ्यास लागतो सायन्सचा. कीर्तन मनोरंजनाचं कला दाखवण्याचं मुळीच साधन नाही. हा जो सिद्धांत आहे प्लॅनेटरी मोशनचा की सूर्य फिरत नाही तर पृथ्वी फिरते आणि पृथ्वीच्या फिरण्यामुळे सूर्याचा अस्त आणि सूर्याचा उदय होतो. हे कॅप्लर्सनं आम्हाला 1609 आणि 1619 या कालखंडामध्ये सांगितलं. पण माझ्या महाविष्णू ज्ञानोबरायांना 950 वर्षापूर्वी सांगितलं. अजून आम्हाला कळलंच नाही. बरेच गावांमध्ये 100 वर्षापासून ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. पण किती तत्वज्ञान करताय पोरांना पोरींना अजिबात थांगपत्ता लागला नाही मायबाप. म्हणून कॅप्लर्सच्या पहिल्या लॉ मध्ये आम्हाला सांगितलं की ऑल प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन एन इलेक्ट्रिकल ऑर्बिट्स अँड सन आर प्रेझेंट इन द वन ऑफ द फोकाय दॅट इज कॉल्ड द कॅप्लर फर्स्ट लॉ ऑफ मोशन. दिस इज ऑल्सो नोन एज द लॉ ऑफ ऑर्बिट. चला माता ज्ञानेश्वरीच्या भूमीमध्ये माऊली 4थ्या अध्यायामध्ये 99 नंबरच्या भूमीमध्ये सांगतात की पाय याचा सिद्धांत काय आहे. हो उदो वस्तूचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे निष्कर्माची जाणे कर्माची असता. माऊली म्हणतात सूर्याचं उगवणं सूर्याचं मावळणं सूर्याच्या फिरणेमुळे नाही तर इतरत्र जे ग्रह आहे त्याच्यामध्ये पृथ्वी यांच्या फिरणेमध्ये होतो. तसंच मनुष्य जीवनामध्ये कर्म करत असताना माणसानं असं कर्म करावं की आपण त्या कर्मामध्येच नाही. कर्मामध्ये नाहीच म्हणजे माणसानं गर्व कधी करू नये. कर्म करत असताना कोणतेही कर्म असू दे XYZ त्या कर्मामध्ये कधी गर्व असू नये, त्या कर्मामध्ये कधी अभिमान असू नये. या गोष्टींचे जर आम्ही पालन केलं नक्कीच आमच्याकडनं हिताचं कर्म होईल आणि आम्हाला याची मोक्ष प्राप्ती मिळेल आणि सुख समाधान लाभेल. असा या भूमीचा अर्थ आहे. म्हणजे विचार करा आमच्या माऊली तत्वज्ञान किती मोठा आहे. असं खूप तत्वज्ञान माझ्या माऊलीच्या केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी सगळं विषय तत्वज्ञान माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून माझ्या ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचन करत जा. आणि अशा हरिभक्त परायण समाधान महाराज पाटील यांच्या कीर्तनाची आज नितांत आवश्यकता आहे. आज प्रत्येक सप्त्यांमध्ये तरच आमच्या मुला मुलींना या ठिकाणी सायन्स कळेल आणि ज्ञानेश्वरी तत्वज्ञान बाहेर पडेल. पांचन पुंचट गप्पा पिंगळा वगैरे या मनोरंजन करण्याची साधनं आहेत. रडवणं रुडवणं ही कला आहे. पण अशा नीट कीर्तन करत समाजापर्यंत पोहोचली तर नक्कीच आमच्या पिढीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून थांबतो. रामकृष्ण हरी.